हाय हॅलो नमस्कार, पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आमच्या गावाकडील स्पेशल करकम स्पेशल बाजार आमटी बनवणार आहे, जी शाकाहारी लोकांसाठी एक नंबर आमटी आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जसा नॉनव्हेजचा रस्सा असतो तशीच सेम चव उतरते। तर आपण बनवूयात। मी माझी पूर्वतयारी सगळी बनवलेली आहे, केलेली आहे पूर्ण। मी तुम्हाला फोडणी फक्त कशी टाकतात ते दाखवणार आहे। तर बघा, मी ही डाळ ना कुकरला लावून घेतली। अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ। आणि ह्याच्यासाठी लागणार आहे ना बघा, ह्याच्यामध्ये कढीपत्ता, खोबरं, कोथिंबीर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं। आणि हे तीळ भाजून बारीक करून घेतलेत। आणि फुटाण्याची डाळ असते ना, ती पण भाजून बारीक करून घेतली, ती मोठी मोठी वाटून घेतली। आता ह्याच्यासाठी ना लागतात आपल्याला मसाले 4-5 प्रकारचे। तर त्याच्यामध्ये बघा, चाट मसाला, गरम मसाला, शाही गरम मसाला आणि किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाला, हे सगळे 1-1 चमचा घेतलेत। आणि घरातलं आपलं काळं तिखट, लाल मिरची पावडर हे एवढे घेतले। आता आपण टाकूयात फोडणी। तर सगळ्यात पहिला ह्याच्यासाठी जरा तेलाचा वापर जास्त होतो बरं का। तर आपण तेल टाकूयात। तर मी चांगलं 1 वाटीभर होईल इतकं तेल ओतलं आहे ह्याच्यात। ही आमटी ना आपल्याला 4 ते 5 जणांसाठी एकदम जशी पाहिजे तशी आपण काला करून किंवा कुस्करूनही खाऊ शकतो। तर सगळ्यात पहिला ना लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं हे जे मिश्रण बारीक केलेलं होतं ना, ते आपण तेलामध्ये टाकून ना चांगलं मस्तपैकी भाजून घेणार आहे। चांगलं ह्यालाही तेल सुटलं पाहिजे इतपत भाजायचं आहे आपल्याला। भाजत भाजत थोडा वेळ तेलामध्ये तसंच सोडून द्यायचं आहे ते आपल्याला। बघा, हे मी तेल बघा किती घातले। तेल थोडंसं जास्त घालावं लागतं, पण हे असं पूर्णपैकी मस्त परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये एकदम। तेल पूर्ण असं म्हणजे ते तळून घेतल्यासारखं दिसते ऑलमोस्ट, पण नाही असं तळून भाजून घेऊयात हे। आता ह्याच्यामध्ये ना म्हणजे हे चांगलं तडतडीत भाजलं की आपल्याला समजतं। मग त्याच्यामध्ये ना आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे। जो मी कांदा भाजून नाही घेतला, कच्चाच कांदा चिरलेला, कच्चाच टोमॅटो चिरलं होतं आणि ते चिरून घेतलेलं फक्त मिक्सरला बारीक करून घेतलं आणि ती पेस्ट आता आपण ह्याच्यात ॲड केली। आता हे पण आपण चांगलं परतून घेऊयात। आता हे आपण कांद्याची पेस्ट पण चांगली भाजून घ्यायची। कांदा भाजून घालून जरी पेस्ट बनवली तर उत्तमच, जरी अशी कच्ची टाकली तरी पण चालते, पण आम्ही कच्चीच टाकतो। आता हे पण चांगलं ना 3 ते 4 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं गॅसवरती, मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि असंच ठेवायचं। चांगला बघा कलर चेंज होतो पूर्ण इतपत ते ठेवायचं आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मी जे तुम्हाला मगाशी मसाल्याची प्लेट दाखवली होती, ते सगळे मसाले ह्याच्यात ॲड करून घ्यायचे। त्याच्यातच लाल तिखट, लाल मिरची पावडर व ते जे 4-5 मसाले होते ते सगळे मसाले आपण टाकून हे चांगलं परत असं हलवून घ्यायचं। आता हे पण मी मिश्रण ना 2-3 मिनटं चांगलं हे परतलं होतं बरं का। 2 ते 3 मिनटं मी परतून घेतले पूर्ण। मग आता हे चांगलं आपल्याला बघा थोडं थोडं वरती तेल दिसायला लागलं। आता ह्याच्यामध्ये ना जे बारीक केलेली फुटाण्याची डाळ होती ना, ती बारीक केलेली डाळ आणि बारीक केलेली तीळ हे पण त्याच्यात आपण आता ॲड करणार आहे। आणि हे पण आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे। आता आपण फुटाण्याची डाळ थोडीशी मोठी मोठी वाटलेली असते, कारण का जशी आमटी उकळल्यानंतर ना ती डाळ ऑटोमॅटिक बारीक होत जाते। तर आपण जास्त बारीक नाही करत, आपण थोडीशी मोठी, अति पण मोठी नाही पण थोडीशी मोठी। आता ह्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ होती ना ती टाकली। डाळ खूप नाही लागत बरं का। अर्धी वाटी डाळ म्हणजे 1 वाटी डाळीमध्ये ना दोन्ही डाळी मिक्स करून आपल्याला ना 4 ते 5 लोकांसाठी ही आमटी बनते। आता हे मी पूर्ण मिश्रण जे सगळं ॲड केल्यानंतर ना ह्याला मी 5 मिनटं ठेवलं होतं पूर्ण। आणि मग त्याच्यानंतर ना उकळलेलं पाणी एकदम खळखळ उकळून घेतलं होतं पाणी, आणि ते पाणी ह्याच्यात ॲड केलं होतं। तर ह्याच्यामध्ये ना आम्ही टोटल 1.5 तांब्या पाणी ॲड केले। सुरुवातीला तेवढं ॲड केलं होतं आणि परत नंतर ना जशी आमटीला एक उकळ फुटल्यानंतर ना मग परत आम्ही त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ॲड केलं होतं। बघा, हे जशी आमटी उकळेल ना की तसं म्हणजे पूर्ण आमटीची टेस्ट म्हणजे पूर्ण दिसायला पण आमटी वेगळी दिसते आणि कलरही चेंज होतो आणि खूप मस्त अशी लाल एकदम झणझणीत आमटी तयार होते। आणि लाल असा पूर्ण त्याला पूर्ण वरती तरी किंवा कट येतो पूर्ण जशी आमटी उकळून झाल्यानंतर बरं का। आता हे पूर्ण आमटी उकळत आल्यानंतर ना आपल्याला किती पाणी आपण ॲड करतो त्याच्या अंदाजानुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे।
बघा ही तरी अशी मस्तपैकी बघा तरी आलेली आहे, अशी एकदम झणझणीत. शाकाहारी लोकांसाठी खूप छान आमटी आहे बरं का. एक जसा नॉनव्हेजचा रस्सा असतो ना, ॲज इट इज तसा हा रस्सा तयार होतो आणि खूप छान लागते आमटी ही. आता ह्याच्यामध्ये ना एक सिक्रेट रेसिपी, ती म्हणजे काय माहिती आहे का, आमटी नॉर्मल गार झाली ना की ह्याच्यामध्ये आपल्याला आता एवढ्या मिश्रणासाठी आपण एक अर्धा चमचा इतकी टेस्टिंग पावडर ॲड करणार आहे. हे जी ना सिक्रेट रेसिपी आहे, जे टेस्टिंग पावडर नंतर ना ह्याला टेस्ट खूप छान येते. आणि ही एक सिक्रेट पॉईंट आहे की जे आपल्याला लास्टला टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये पूर्ण ह्या आमटीची टेस्ट चेंज होते. आता तुम्ही ही बनवा, आमटी कशी बनते सांगा मला नक्की. तुम्हाला जर माझी ही बनवलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.